कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बापू आणि आजोबाची इच्छा, पुण्यात शेती करता आली पाहिजे। अमोल, काय रे, काय चाललंय, काय लिहितोस? मी अभ्यास करत होतो। अभ्यास? अरे वा, व्हेरी गुड माझं बाळोबा। थँक्यू मा। पण मा, तुला आणि बाबाला काय पाहिजे, म्हणजे तुझ्या आणि बाबाची नक्की काय इच्छा आहे? एक मिनिट, तू हे असं आत्ता का विचारतोयस? मा, मी प्रश्न विचारलाय, सांग तू। बर अमोल, हं, आता आमचं ना फक्त एकच ध्येय आहे, आम्हाला लवकरात लवकर तुला बरं करायचंय। तुझ्या बाबाची आणि माझी ही एकच इच्छा आहे बाळा। आता तू एकदा का बरं झालास ना की मग आपल्याला आयुष्यभरासाठी सोबत राहता येईल रे। आणि मला माहिती आहे तुला काहीच नाही होणार। मा, तू नाराज नको ना होऊ। अगं, आपण सगळे प्रयत्न करू आणि तुझ्या आणि बाबाची इच्छा नक्की पूर्ण होणार। थँक्यू। बरं चला, तुझं हे झालं ना की मग झोप, आराम करा। हो। मा आणि बाबाची ही इच्छा की मी बरा हवा। बाकी सगळं ठीक आहे, पण मी कसं करणार? मा आणि बाबाची इच्छा नाही पूर्ण होऊ शकत। देवा, काय करू रे मी आता? तुझी कृपा आहे ना माझ्यावर, मग माझी मा आणि बाबाची इच्छा तूच पूर्ण करू शकतोस। सांग ना, काय करू आता मी? हा बापू, लाव का? थांबा, झालं ना? आ, हा, लावा बरं। हात काढा। जमलं जमलं। बापू, बाबा, ए दिप्या चल बाळा। स्वप्नील सर, जेवण तयार आहे, आपण जेवून घेऊया। हा दिप्या, ए दिप्या, काय रे, कामाचा काही लोड आहे का? काम कसं चाललंय तुझं? हा, ठीकच आहे म्हणायचं, पण मन नाही लागत का कशात? दिप्या, अरे तू काम नको म्हणतोयस, कामात मन लागत नाही म्हणतोय, पण लक्षात ठेव, कामात असलं ना की मन वाईट विचार करत नाही। अरे आमचं बघ, दिवसभर आमच्या डोक्यात तो एकच विचार असतो ना, आम्ही त्रस्त असतोय त्या विचारानं बाबा। खरंय, या ठिकाणी डोक्यावर ताण नको असेल तर कामात गुंतून घ्यायला हवं। हो, अर्जुनला तर उसंतच नाही हो। दिवसभर अमोलची काळजी घ्यायची, त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं, त्यात काही अर्जंट काम असेल तर स्टेशनला पण पळायचं, आणि रात्रीची ड्युटी ती तर आहेच। साहेब, ही फाईल काय चिंचुके, 6 वाजून गेले, आर्या मॅडम गेले नाही अजून? ते मी त्यांना मागाशीच म्हटलं जावं म्हणून, पण ते तसेच काम करत बसलेत। बोलो बरं। हा, बोलवतो। अहो अरे मॅडम, साहेब बोलवतात। येस सर। काय आर्या मॅडम 6 वाजून गेले नाही अजून? चिंचुकेला विचारलं होतं, म्हणतोय त्यांना सांगितलं, त्या म्हणतात की नाही ठीक आहे थांबते। काय विषय? आर्या मॅडम आल्या, बोला चिंचुके। मी कुठं काय नाही साहेब, आमची ड्युटी संपली म्हणून आम्ही घरी जायचं आणि तुम्ही इथं काम करत बसायचं व्हय? अरे चिंचुके, अरे मला कोण काय खाते का इथं? आणि आता तू इथं थांबण्यापेक्षा घरी जा, बायका पोरांना जास्त गरज आहे तुझी। हा, जाऊ पळा, आराम करा। असं कसं अर्जुन? एकतर इथे नाईट ड्युटीला कोणी नाहीये, आणि जे आहे ते सुद्धा राऊंडला बाहेर गेले, मध्यरात्री नंतर येतील, मग तोवर तू एकटाच थांबणार आहे? हो आर्या, पण तुम्ही पण दिवसभर ड्युटी केली आहे ना, घरी जाऊन आराम करा। अरे अहो, पण पण साहेब, जा म्हणलं ना। अहो साहेब, अडचणीच्या काळात बरोबर नसते ती दोष कसले हो? हो ना अर्जुन, आणि तिथे अमोलही आजारी आहे, इथे तू काम करतोयस, आणि असं असताना आम्ही कसं घरी जाऊन आराम करणार? याला काही अर्थ आहे का? बरं ठीक आहे, एक काम करा, अर्धी शिफ्ट थांबा, पण नंतर घरी जाऊन आराम करायचा, कळलं?
तू आत्ता जाऊन आराम करशील तर सकाळी परत येशील ड्युटीला. मला टेन्शन राहणार नाही, कळलं? हो, हाफ शिफ्ट थांबतो आणि मग जातो. अर्जानं ना नाईट ड्युटी जरी घेतली असली ना, दिवसा बी त्याला बोलवलं तर जावं लागणारच की. जावं लागणारच की. पण ठीक आहे विना काका, त्याला पूर्ण वेळ पोलीस स्टेशनमध्ये गुंतून नाही राहावं लागत. अमोलला सोबत होतीये, शिवाय केमोला घेऊन जाता येते त्याला अमोलला. हा, आज दवाखान्यात काय बोलणं झालं आपल्याला काही सांगितलं नाही दाजींनी. दिदे, डॉक्टर काय बोलले का? नाही म्हणजे ह्या औषधांचा जास्त काय परिणाम नाही ना होणार? मी काय म्हणतोय दिदे, अमोलच्या आजारावर दुसरीकडे कुठं चांगला उपचार होतोय का बघायचं का आपण? दिप्या, अरे दुसरीकडे काय बघणार होत आपण? आणि पुण्यातल्या सगळ्यात बेस्ट हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार सुरू आहेत ना. आणि डॉक्टरही म्हणाले की असे काही सिरियस पेशंट असतील त्यांच्यावरचे उपचार ते मुंबईच्या किंवा अब्रॉडच्या डॉक्टरांना विचारून मगच करतात. आप्या, दिप्या म्हणतोय आपण हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा, हा, मला पण पटतंय दीपकचं. म्हणजे ही ट्रीटमेंट चालू राहिलं तरी पण आपण चौकशी करायला काय हरकत आहे या ठिकाणी? हा, हा, तसं असेल तर अर्जाच्या कानावर पहिलं घालायला पाहिजे. हा, हा दिदे, तू एकदा बोलून घे दाजींशी. दिप्या, हे बघ, अर्जुनशी बोलायला माझी काहीच हरकत नाहीये, पण आता कॅन्सर आजारावर दुसरे उपचार तरी काय असणार ना. केमो आणि नंतर सर्जरी, एवढेच उपचार आहेत. हो अपर्णा, पण परदेशातून बरेच लोक या आजारातून बरे होऊन येत आहेत. हो सर, ते बरे होऊन येतात कारण त्यांना लवकर कळतं. आपल्याकडे प्रॉब्लेम हा झालाय ना की आपल्याला निदान खूप उशिरा झालंय. हा, ते आहेच. पण असं असेल ना की परदेशात जे तंत्रज्ञान आहे ते इथं नसेल. विचारून बघायला काय हरकत आहे या ठिकाणी? हा, आणि समजा अमोलच्या आजारावर काय भारी उपाय सापडला तर चांगलं काय आपल्यासाठी? अगं तिथे ही लय भारी गोष्ट होईल. हा, आपण तसं करूया. जिथं जगातल्या उत्तम सर्जरी होतात ना तिथं नेऊयात अमोलला. हो, अमोलला चांगल्यातले चांगले उपचार मिळाले पाहिजेत आप्या. आणि आप्पे, पैशाचं काही लागलं ना तर सांग आम्हाला, आपण करू काहीतरी. हा, हा, आता अमोल बरं होणं लय महत्वाचं आपल्या सगळ्यांसाठी. बरं बरं बरं, मला तुमच्या सगळ्यांचं म्हणणं कळतंय आणि आत्ताही त्याचे चांगलेच उपचार सुरू आहेत. पण तरी तुमचं म्हणणं आहे ना, तर मी एकदा अर्जुन सोबत या विषयावर बोलते. हा, हा, तू घे बोलून दाजींशी. तर मी पण जरा चौकशी करतो. मी पण माझ्या कलिग्सना फोन करतो आणि बघतो काय होतंय का, काय माहिती मिळते का. हा, चालेल, चौकशी करूयात. अमोलला चांगल्यातले चांगले उपचार कसे मिळतील ना याच्याकडे लक्ष देऊयात. ठरलं मग. हा, चालेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.